किचन टिप्स नंबर 1. कांदे पोहे तयार झाल्यावर ते जास्त वेळ त्या कढईत किंवा भांड्यात ठेवू नका. पोहे तयार झाले की ते दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा, म्हणजे ते कढईला चिकटणार नाहीत आणि पोहे चिवट होणार नाहीत. नंबर 2. गवारची किंवा बीन्सची भाजी करताना त्यांना गरम तव्यावर थोडं तेल घालून भाजून घेतलं तर गवारची किंवा बीन्सची भाजी चिवट होत नाही आणि चांगली शिजली जाते. नंबर 3. जास्तीचे शेंगदाणे भाजून ते स्वच्छ करून त्याचं कूट करून हवाबंद डब्यात घालून ठेवले तर कोणत्याही भाजीमध्ये घालायला उपयोगी पडते आणि आपल्या वेळेची बचतही होते. नंबर 4. दरवाजाची कडी घट्ट झाली असेल आणि खूप आवाज करत असतील तर तेथे 2-3 थेंब तेलाचे सोडल्यास फायदा होईल. नंबर 5. ताकातील लोणी काढताना त्यामध्ये थंड पाण्याचा वापर केला तर लोणी लवकर यायला मदत होते. नंबर 6. थंडीच्या दिवसात इडली किंवा डोस्याचं पीठ लवकर आंबवण्यासाठी पीठ बनवताना कोमट पाण्याचा वापर करा. नंबर 7. वांग्याची भरीत करताना वांगी तेल लावून भाजून थोडा वेळ झाकून ठेवावे, त्यामुळे वांग्याची साल व्यवस्थित निघाली जाते. नंबर 8. कोणत्याही प्रकारचे पराठे बनवताना सारणामध्ये थोडी कसुरी मेथी घातली तर पराठ्यांना छान चव येते. नंबर 9. मेथीची भाजी कडवट होऊ नये म्हणून भाजी 10 मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवा आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाका. नंबर 10. हिरवी चटणी बनवताना त्यामध्ये 1 चमचा दही घालून चटणी बनवली तर चटणी काळी पडत नाही आणि चवही छान लागते. या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.